मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी 27 तारखेला मंत्रालयात कोणत्या विषयावर बैठक आहे आणि तुमची भूमिका काय असणार आहे? मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी 27 एप्रिलला मंत्रालयामध्ये ठीक 4 वाजता एक ऊस दर नियंत्रण मंडळाची बैठक आयोजित केलेली आहे. त्या बैठकीमध्ये 2-3 निर्णय होणार आहेत. त्यामध्ये 2016-17ला RSF आणि FRP हे जे महसुली सूत्र होतं त्या सूत्रानुसार दोन्हीपैकी जो अधिकचा दर निघेल तो दर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिला पाहिजे हा कायदा होता. असं असताना राज्यातील जवळजवळ 180 साखर कारखान्यांनी FRPपेक्षा RSFचा दर जास्त निघाला आणि तो शेतकऱ्यांना अदा केला. परंतु या राज्यातले 19 साखर कारखाने असे आहेत की त्यावेळेस FRP मूल्यापेक्षा RSFच्या महसुली सूत्रानुसार अधिक दर निघत असताना सुद्धा त्या साखर कारखान्यांनी FRPनुसारच दर दिला. त्यातले तर 4 साखर कारखाने असे आहेत की RSFनुसार दर न देता ते साखर कारखाने हायकोर्ट मुंबईमध्ये त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेर या साखर कारखान्याने एक रिट दाखल केलं आणि आम्हाला FRPच आम्ही शेतकऱ्यांना देतोय, RSF आम्हाला देता येणार नाही ही भूमिका मांडली. परंतु साखर कारखान्याने न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर फक्त न्यायालयाने ती याचिका ॲडमिट करून घेतली, परंतु त्याच्यावर निर्णय दिला नाही. मी ऊस दर नियंत्रण मंडळात सदस्य म्हणून काम करत असताना मी सातत्याने या गोष्टीवर साखर आयुक्तांकडे पाठपुरावा केला आणि गेल्या 6 महिन्यापूर्वी साखर आयुक्तांनी हायकोर्ट मुंबई तिथं विचारणा केली आणि तिथून हायकोर्टाचं एक डिसिजन झालं की विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने जी रिट दाखल केलेली आहे ती फेटाळण्यात आली आणि तिचं ज्युरिडिक्शन हे आमचं हायकोर्टाचं नाही, तर तुम्हाला जे काय म्हणणं मांडायचं आहे ते सादरीकरण ऊस नियंत्रण मंडळातच करा ही भूमिका न्यायालयाने सांगितली. आणि त्याच अनुषंगाने फेब्रुवारीमध्ये एक बैठक झाली आणि त्याच्यानंतर उद्या सोमवारी 27 एप्रिलला या विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याच्या प्रश्नावर एक बैठक आयोजित केलेली आहे. आता त्या बैठकीमध्ये विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने RSF आणि FRP यामधला जो फरक आहे की विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने 2016-17च्या हंगामामध्ये त्यांना FRP प्रमाणे 2601 रुपया हा दर बसला आणि RSFनुसार निघणारा जो दर होता तो 2832 रुपये होता. म्हणजे 231 रुपये त्यावेळेस RSFच्या नुसार जादा निघत होते, परंतु त्यावेळेस साखर कारखान्याने 2601 रुपयाच दर दिला. म्हणजे 231 रुपये त्या साखर कारखान्याचे ऊस शेतकऱ्यांना देणे बाकी आहे. असं असताना इतर सगळ्या साखर कारखान्यांना एक नियम आणि विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याला दुसरा नियम का, याविषयी आम्ही साखर आयुक्तांकडे वारंवार पाठपुरावा केला आणि शेवटी राज्यांच्या मुख्य सचिवाखाली ही मीटिंग आयोजित झालेली आहे. आता त्या मीटिंगमध्ये विश्वजित मधुकर गरड निमगावटे, शिवाजी मनोहर शिंदे निमगावटे, कांतीलाल दत्तात्रय नवले अकोले खुर्द, समाधान अंकुश पाटील आलेगाव खुर्द आणि अमोल प्रभाकर कोकाटे बेंबळे ह्या 5 शेतकरी प्रतिनिधींना साखर आयुक्तांनी आणि कारखान्यांनी आवर्जून त्या दिवशी मीटिंगला आपलं म्हणणं मांडण्यासाठी बोलवलेलं आहे. मी काल एक विशेष मुलाखत पण दिलेली होती की या 5 जे शेतकरी प्रतिनिधी आहेत यांनी RSFनुसार आम्हाला दर मिळावा ही भूमिका आपण घेतली पाहिजे. आजच मला 1 तासापूर्वी अमोल प्रभाकर कोकाटे बेंबळे
या शेतकऱ्यांचा फोन आला की सर तुम्ही माझं नाव का घेतलं. मी त्या ऊस उत्पादक शेतकरी प्रतिनिधीला अतिशय शांतपणे सांगितलं की तुमचं नाव घेत असताना तुमचं नाव विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने तुम्हाला 12,000 शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मंत्रालयात तुम्हाला भूमिका मांडावायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला त्यात यायचं आहे. ते बिहून असं बोलत होते ते शेतकरी की आमच्यावर काहीतरी बालामत येईल, आम्हाला नको. पण मी त्यांना समजावून सांगितलं. मग मला याविषयी विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ज्या शेतकरी प्रतिनिधींची नावे दिली, अहो त्या तरी शेतकरी प्रतिनिधींना तुम्हाला मंत्रालयात त्या दिवशी विषय काय मांडायचा आहे याची माहिती तरी देणं गरजेचं आहे. पण तसं होताना दिसत नाही. म्हणजे शेतकरी प्रतिनिधीसुद्धा उद्या सोमवारी येऊन कारखाना जो लिहून देईल त्याच्यावरच सह्या करणार का काय असं दिसायला लागलेलं आहे. आणि शेतकरी प्रतिनिधीसुद्धा आम्हाला अडचण येईल, आम्ही कोणतीही बाजू मांडणार नाही ही भूमिका घेत होते. परंतु तुम्ही आज त्या विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे सभासद प्रतिनिधी म्हणून तुम्ही मंत्रालयात येत आहे, तर तुम्ही RSFनुसार आम्हाला दर मिळावा ही भूमिका आग्रहाने मांडली पाहिजे आणि त्याविषयीचा निर्णय 27 तारखेच्या मीटिंगमध्ये होणार आहे. ऊस दर नियंत्रण मंडळावर राज्यातील ऊस शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही काम करता, तर या कामावर तुम्ही समाधानी आहात का? नक्कीच. गेले 5 वर्षापासून मी ऊस दर नियंत्रण मंडळावर सदस्य म्हणून काम करतो. या राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री तथा शेतकऱ्यांचे नेते आदरणीय आमदार सदाभाऊ खोत साहेब यांच्या शिफारसीने माझी ऊस दर नियंत्रण मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती झाली आणि मला तिथून खऱ्या अर्थानं ऊस नियंत्रण मंडळाच्या बोर्डवर काम करण्याची संधी मिळाली. 2 वर्ष मला या ऊस क्षेत्रातील कारखानदारी, साखर आयुक्तालयातील प्रशासन, बांधावरील शेतकरी यामध्ये मला अभ्यास करण्यासाठी गेली. पण गेल्या 3 वर्षापासून मी या राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सातत्याने ऊस नियंत्रण मंडळामध्ये मांडत राहिलो आणि त्या प्रश्नांची सोडवणूकसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं झालेली आहे. आता विधिनियम 2013 आणि 2016मध्ये दुरुस्ती करण्याच्या कमिटीवर मी आहे. त्यामध्ये हार्वेस्टिंग अँड ट्रान्सपोर्टिंगचा जो खर्च सर्व साखर कारखाने अतिरेकी पद्धतीने लावत होते, त्या खर्चावर कुठेतरी मर्यादा आणाव्यात ही भूमिका मी पहिल्यापासून अग्रक्रमाने मांडली आणि त्या अनुषंगाने सुद्धा शासनाने एक चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे की HNTचा खर्च हा 950 रुपयापेक्षा अधिक दाखवता कामा नये आणि ज्यांचा तोडणी वाहतुकीचा खर्च 950 रुपयापेक्षा जास्त असेल तो खर्च कारखान्याने स्वतःच्या नफ्यातून किंवा प्रशासनाच्या खर्चातून स्वीकारायचा आहे ही भूमिका ठरलेली आहे. मग शेवटी मी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सदस्य म्हणून काम करताना मलाही या राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या कळल्या, बांधावर जाता आलं आणि शासन दरबारीसुद्धा बरेचसे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही जे मुद्दे मांडले ते मुद्दे चर्चेला आले. परंतु मला यामध्ये शेवटच्या 2 गोष्टी मला जाता जाता सांगून जायच्या आहेत की शेवटी या राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकत्रित येऊन या कारखानदारांच्या विरोधात लढाच उभा करावा लागेल. त्याचं कारण काय की सर्व साखर कारखाने ऊस दराच्या बाबतीत हेराफेरी करून एकत्रित निर्णय घेतात, परंतु ऊस उत्पादक शेतकरी संघटित नसल्यामुळं दरातली जी तफावत आहे ती आपल्याला आजपर्यंत मिळू शकलेली नाही. म्हणून शेतकरी हितासाठी, शेतकरी प्रश्नांसाठी आपण सर्व शेतकरी भावांनी एकत्रित आलं तर पुढं शेतकऱ्यांच्या समस्या आणि प्रश्न सुटण्यासाठी आपल्याला नक्कीच पुढं चांगलं काम करता येईल
आणि शेवटी मी जाता जाता एवढंच म्हणेन की ऊस दर नियंत्रण मंडळावर मी सदस्य म्हणून काम करताना परिपूर्ण समाधानी नसलो तरी मला ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी संधी मिळाली आणि त्या संधीतून काही अंशी का होणार शेतकऱ्यांचे मी प्रश्न सोडवू शकलो या बाबतीतला आशावाद मला वाटतो. नमस्कार.